नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। भाजपा बरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली। ईडीपासून सुटका झाली त्यामुळे भाजपसोबत गेल्याचा सर्वांना आनंद मंत्री छगन भुजबळ यांनी दावा केल्याचा पुस्तकामध्ये उल्लेख आहे। 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया या पुस्तकामध्ये हा उल्लेख करण्यात आलाय। ईडीपासून सुटका हा पुनर्जन्मच भुजबळांनी असा दावा केल्याचं वक्तव्य केल्याचा दावा जो आहे तो या पुस्तकातून करण्यात आलेला आहे। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर माहिती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता। कारण अर्थातच ईडीपासून सुटका ती झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता। 2-2.5 वर्ष तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली। वयाच्या 75रीत किती वेळा चौकशांना सामोरं जायचं असा प्रश्न होता। अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते। आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही। अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरं जावं लागलं होतं। मला, देशमुख आणि मलिकांना ईडीनं अटक केली होती। अशा वेळी पंतप्रधान